मुस्लिम बांधवांना डोळा दाखवेल त्याला सोडणार नाही असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। त्यांच्या या विधानावरून आता राजकारण तापलेलं आहे। दादांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा आता सुरू झाली आहे। तर नारायण राणेंनी यावरून टोला लगावलाय। त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आता प्रत्युत्तर दिले। नेमकं काय सुरू आहे पाहूया। दो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा तो वो कोई भी हो बख्शा नहीं जाएगा। मुंबईतल्या इफ्तार पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला हा इशारा आमच्या मुस्लिम बांधवांना जो कोणी डोळा दाखवेल त्याला सोडणार नाही असा थेट इशारा अजितदादांनी दिला। दोन गटात भांडणं लावून शांतता भंग करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा निर्धारच अजित पवार यांनी बोलून दाखवला। दो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा तो वो कोई भी हो उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, माफ नहीं किया जाएगा। इतना ही मैं आप सभी को बताना चाहता हूँ। अजित पवारांनी इशारा दिला असला तरी त्यांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या सुरात सूर मिसळलाय। अजित पवार जी ने क्या बयान दिया मुझे मालूम नहीं, पर जो भी अच्छा व्यक्ति है, देशभक्त है, देश के लिए काम करता है, वो किसी भी जाति का हो, धर्म का हो, उसके ऊपर कोई गलत आंख उठाएगा तो हम भी सहन नहीं करेंगे। लेकिन जो समाज को तोड़ने का काम करेगा, जो समाज में हिंसा करने का काम करेगा, उसको छोड़ेंगे भी नहीं। अजित पवारांच्या मुस्लिमांबद्दलच्या वक्तव्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी पलटवार केला। अजित पवारांनी पाहण्याचा उद्योग सुरू केल्याचं दिसतंय असा टोला नारायण राणेंनी लगावला। त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलं। राणे साहेबांनी अजित पवारांचं पूर्ण भाषण ऐकायला हवं होतं अशा शेलक्या शब्दात परांजपे यांनी टोला लगावला। कोई भी बुरी आंखें डालेगा तो हम उनकी आंखें निकाल लेंगे। क्या मालूम नहीं, अजित पवार ने काम लिया होगा आंखें निकालने का या आंखें साफ करने का, कुछ भी लिया होगा, हमें जानकारी नहीं है उसकी। माननीय नारायण राणे साहेब हे ज्येष्ठ नेते, त्यांनी जर माननीय अजितदादा पवार साहेबांचं संपूर्ण भाषण नीट ऐकलं असतं तर माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं वक्तव्य हे किती योग्य आहे आणि महाराष्ट्राच्या हिताचं आहे हे त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कळलं असतं। गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चांगलाच तापलाय। नागपुरात त्याचे तीव्र पडसाद उमटले असून दोन गटात संघर्ष सुद्धा झाला। सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जातात, त्यामुळे अजित पवारांनीच अशा वाचाळवीरांचे कान टोचल्याची चर्चा आहे। मात्र आता अजितदादांचा रोख नेमका कुणाकडे होता यावरून चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।